से चल कर आया हूँ, मेरे बाबा तेरे दर्शन के लिए, मेरे भोले तेरे दर्शन महादेव। चला, आज आमची कैलास मानसरोवर यात्रा या ठिकाणी चालू झालेली आहे। आम्ही घरातनं प्रस्थान केलेलं आहे आणि आमच्या सोबत आम्हाला सोडवायला आलेले आहेत आमच्या सासूबाई। तुम्ही पाहू शकता माझ्या जवळच बसलेल्या आहेत, आमच्या आई आहेत त्या। हाय, नाव वी आर ॲट पुणे एअरपोर्ट अँड वी हॅव स्टार्टेड आवर जर्नी टू कैलास मानसरोवर। चला, आता आमचं चेकिंग वगैरे झालेलं आहे, बोर्डिंग झालेलं आहे आणि आता काका काकूंसोबत आमचा पुढचा प्रवास स्टार्ट झालेला आहे। So now we are at Kathmandu airport and it's almost 7:30. आमच्या ट्रॅव्हल एजंटनी हा त्यांचा मॅनेजर पाठवलेला आहे पहा आम्हाला रिसीव करण्यासाठी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। अतिशय सुंदर हॉस्पिटॅलिटी झालेली आहे पहा। आता आमचं पशुपतीनाथांचं दर्शन झालेलं आहे। खूप खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि योगायोगाने पशुपतीनाथांची चारही दरवाजामधनं परिक्रमा करण्याचं सौभाग्य आम्हाला भेटलेलं आहे। नेपाळला पशुपतीनाथांच्या दर्शनाला आल्यानंतर अगदी आवर्जून संध्याकाळी 7च्या परिक्रमेला नक्की थांबा। कारण काय होतं, जेव्हा तुम्ही तसं दर्शनाला जाता तुम्हाला एकाच दरवाजातनं एकाच मुखाचं दर्शन होतं, परंतु 7 ते 7:30 हा टायमिंग त्यांनी त्याचसाठी ठेवलेला आहे की चारही दरवाजातनं चारही मुखांचं दर्शन होईल। स्वयंभूनाथ हा एक बौद्ध स्तूप आहे पहा। बौद्धकालीन स्तूपाचे अतिशय सुंदर असे शिल्प या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील। हरताचं मंदिर आहे पहा। माता हरता म्हणजे आपलं दुःख हरण करणारी, त्रास दूर करणारी अशी ही माता आहे। शब्दात वर्णन करता येणार नाही अशी शिल्पकला आहे पहा। अतिशय बारीक असं कोरीव काम, नक्षीकाम तेवढ्याच सुबक रीतीने केलेलं आहे। मनाला खूप खूप आनंद देणारी ही शिल्प आहे। कैलास मानसरोवर यात्रेमध्ये आम्हाला कंपनी देणारे आमचे गाइड्स आहेत पहा। येस, मॅनेजर ओजा। येस, ही इज आवर ओजा मॅनेजर। ऍक्च्युअली ओजा इज चिरंजीवी, हिज नेम इज चिरंजीवी and he's from Oja Travel and both are our guide Sherpa. Our guide Sherpas, they are damn confident about this dreamy tour, so hope that and we all are praying to Bhole that our tour will become successful and भोले बाबांचं खूप छान दर्शन होणार आहे आमच्या टीम सोबत। ही सगळी जी मंडळी आहेत, some are from Bombay, some are from Andhra and now we are a group. हॅलो, आता आम्ही आहोत श्री उग्रचंडी का माता या ठिकाणी। आम्ही वरती जाऊन मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आलेलो आहे। मंदिर छोटंसं आहे परंतु वातावरण फार प्रसन्न आहे। छान वाटलं, खूप शांत आणि खूप आनंद देणारं असं वातावरण होतं। तातोपाणी या ठिकाणी आल्यानंतर अवश्य एकदा वरती जाऊन मंदिराला सगळ्यांनी भेट द्यावी। आता आम्ही निघालेलो आहे ज्या ठिकाणी साधारण 1 or 1.5 किलोमीटरवर इथे लँडस्लाइड झालेला आहे पहा, त्या ठिकाणी जस्ट बघून परत येणार आहोत रिटर्न। ऍक्च्युली आता आम्ही आहोत फ्रेंडशिप व्ह्यू पॉइंट, चायना आणि नेपाळच्या बॉर्डरवर। येस, आणि तुम्ही व्ह्यू पाहू शकता या फ्रेंडशिप व्ह्यू पॉइंटचा।
वरती पहा अगदी उंच उंच माउंटेन रेंजेस आहेत आणि लुक ॲट दॅट वॉटरफॉल. अगदी फेसाळलेला दुधासारखा शुभ्र आणि स्वर्गीय असा वॉटरफॉल वाटतोय पाहतो. आणि मला वाटतंय स्पीड एवढा आहे की त्याचा रिव्हर्स वॉटरफॉल तयार होतोय पहा. येस, अतिशय मनमोहक असं दृश्य आहे या फ्रेंडशिप व्ह्यू पॉइंटचं. आणि याच ठिकाणी थोडे पुढे गेल्यानंतर लँडस्लाइड झालेला आहे, ज्यामुळे तुम्ही पाहू शकता खूप मोठी लाईन आहे गाड्यांची जी 3 दिवसापासून थांबलेली आहे. जय शंभू बोले, हर जय हर शंभू, महादेव, हर हर महादेव। हर हर महादेव। तो कितनी बार हुई बाबा जी आपकी परिक्रमा? 130 से ज़्यादा हो गई। 130 से ज्यादा? जी। तो आपका एज भी उतना नहीं लगता? अब गेस कीजिए। आई कांट गेस योर एज। आप मैं गेस ही नहीं कर सकती, क्योंकि मेरे ख्याल से अगर परिक्रमा करना है 41। तो 41 साल में आपकी 130 बार परिक्रमा हुई कैसे? जी। आम्ही आहोत तातोप आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी हॉट स्प्रिंग्स आहेत, गरम पाण्याची झरे. या ठिकाणी खाली गरम पाण्याची झरे आहेत पहा. आणि या ठिकाणी तुम्हाला नॅचरल हॉट स्प्रिंग्स पाहायला भेटतील पहा. सिद्धिविनायकाचं मंदिर आहे पहा या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपले शंभो भोलेही विराजमान झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. सिद्धिविनायकाच्या मूर्तीच्या समोर भोले विराजमान झालेले आहेत या ठिकाणी. या ठिकाणी खाली गेल्यानंतर स्टेप्स उतरून हॉट स्प्रिंग्स आहेत, गरम पाण्याची कुंड, गरम पाण्याची झरे, ज्या ठिकाणी लेडीज आणि जेंट्स, महिला आणि पुरुषांसाठी सेपरेट आंघोळीची व्यवस्था आहे. आणि जस्ट आम्ही सकाळी 6लाच या ठिकाणी हॉट स्प्रिंग्स घेऊन गेलेलो आहोत, म्हणजेच गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ झालेली आहे. खूप वॉर्म आणि सुखद असं पाणी आहे पहा. आणि वरती आहेत पहा आपले भोले, शंभो महादेव, जय भोले. लँडस्लाइड झालेला आहे पहा या ठिकाणी. येस, पाहू शकता. जवळजवळ हाफ रोड वाहून गेलेला आहे. हे जे सगळे समोर दिसत आहेत कैलाश मानसरोवर यात्रेला जाणारे टुरिस्ट आहेत, यात्रेकरू आहेत. आणि आता आम्ही चाललेलो आहोत चायना बॉर्डरकडे, ज्या ठिकाणी लँडस्लाइड झालेला आहे. ॲक्च्युली वी वर सपोज टू गो बाय बस, बट ड्यू टू लँडस्लाइड वी कुडंट गो. सो आता सगळ्यांनी डिसाईड केलेलं आहे की पायी जायचं आहे. पाहू शकता कंडिशन. ऑलमोस्ट 3 किलोमीटरचा ट्रेक पार करून आम्हाला चायना बॉर्डर पर्यंत पोहोचायचं आहे. येस, तुम्ही पाहू शकता. सगळ्यांनी आपलं थोडंफार जे लगेज आहे ते बॅक सॅकवर कॅरी केलेलं आहे. आंटी जी नमस्ते. अब ये ऊपर लेके जाना है या नीचे? कितना बड़ा है वेट है, इतना कैसे कैरी कर रहे हो? हाँ, अरे बाप रे भैया, ग्रेट हो तुम सच में. तुम्ही पाहू शकता पहा या ठिकाणी हा सगळा जो भाग आहे लँडस्लाइड झालेला आहे. आणि आता यात्रेकरू या ठिकाणावरनं खाली उतरणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहा कैलास मानसरोवर यात्रेसाठी आलेले सर्व यात्रेकरू या ठिकाणी जमलेले आहे. कारण नेक्स्ट जी प्रोसेस आहे इमिग्रेशन प्रोसेस, फॉर दॅट ऑल आर वेटिंग. आत्ताच आम्ही चायना बॉर्डर पास करून चायनामध्ये एंट्री केलेली आहे. चायना इमिग्रेशन सेंटर आहे पहा.
कैलास मानसरोवर यात्रेसाठी जेव्हा तुम्हाला नेपाळमधनं चायनामध्ये एंटर करायचं आहे तर या ठिकाणी तुमची चेकिंग वगैरे सगळ्या गोष्टी होतात. आता तुम्ही हे जे पाहताय हे वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स थ्रू आलेले यात्रेकरू आहेत जे कैलास मानसरोवरला जाणार आहेत. आम्ही आहोत सागा या ठिकाणी. मार्केटमध्ये थोडं खरेदीसाठी बाहेर पडलो होतो पण खरेदी काही जुळून आली नाही कारण आपलं आणि चायनीज मार्केट कॉस्टमध्ये खूप डिफरन्स आहे. नमस्ते, हर हर महादेव. आता आम्ही आहोत कैलास मानसरोवर लेकमध्ये. तुम्ही पाहू शकता किती मोठं पात्र आहे या सरोवराचं आणि जसं मी ऐकलं होतं आणि वाचलं होतं त्यापेक्षाही अतिशय सुंदर असं मानसरोवर लेक आहे. असं म्हणतात की देवदेवता साक्षात भोले शंकर पार्वती या ठिकाणी आंघोळीला येतात आणि योगायोग म्हणा किंवा पर्वणी म्हणा, आज आहे पौर्णिमा, फुल मून आणि हे खूप भाग्याचं मानलं जातं की फुल मून डेला किंवा फुल मून नाईटला तुम्ही मानसरोवराच्या काठाशी असणार. आहे आमचा कैलाश जो मला मानसरोवर झीलमध्ये भेटलेला आहे. अगदी हुबेहूब कैलाश मानसरोवरची प्रतिकृती. आत्ताच ब्राह्मणांतून याचा अभिषेक झालेला आहे आणि आता हा आमच्या घरी विराजमान होणार आहे. जय भोले, जय भोले. हर हर महादेव, जय भोले. आता आमची कैलाश परिक्रमा स्टार्ट झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळे भाविक श्रद्धाळू परिक्रमेसाठी रेडी आहेत. काही लोक प्रेफर करणार आहेत घोडा पोटर, काही लोक पायी परिक्रमा करणार आहेत. आता आम्ही आहोत कैलास परिक्रमेचा पहिला टप्पा यमद्वार या ठिकाणी. तुम्ही पाहू शकता समोर जे श्रद्धाळू भाविक दिसत आहेत ते यमद्वाराला प्रदक्षिणा मारतायत. या ठिकाणी अशी प्रथा आहे की यमद्वाराला 3 प्रदक्षिणा करून यमद्वाराच्या आतून जायचं आहे तुम्हाला. हर हर महादेव, हर हर महादेव. जय भोले, जय भोले. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. Actually, it's fact that oxygen level is really less in this climatic condition, but we should not be panic. थोडीशी धाप लागतीये, चालताना थोडासा दम लागल्यासारखाही होतोय. समोर दिसतोय तो आहे कैलास मानसरोवर परिक्रमेतील दुसरा टप्पा जो थोडासा चढावर आहे. जय भोले. हा जो रॉक आहे अशी मान्यता आहे की या रॉकवर पाठ टेकवल्यानंतर पाठीचा छान मसाज होतो
परंतु मला असं वाटतं या रोडवरनं पाठीमागे पाहिलं तर आपल्या भोलेचं छान दर्शन होतं. पहा, 3 लिंग आहेत वेगवेगळी. इथे मोठं दिसतं, हे शिवलिंग दिसतं, मला कार्तिक स्वामी वाटतात. आणि इकडे शंकर पार्वतीचे इथे डोंगर दिसतात. जय भोले, जय भोले. खूप सुंदर असं दर्शन होतं आणि आपल्यालाही बरं वाटतं दर्शन घेतल्यानंतरही आणि पाठ टेकवलं लागतो. जय भोले. आणि त्याचबरोबर आता सूर्य आज दिवसभरातून आता उगवलं. माउंट कैलासच्या अगदी जवळ आहोत. पहा, समोर 2 डोंगर रांगांच्या मध्ये जे दिसतंय तो आहे जगातील सगळ्यात मोठा स्वयंभू शिवलिंग माउंट कैलाश. त्याचा फक्त मला वाटतं एक 10% भागात आपण पाहू शकतो. ओन्ली 10%. रिमेनिंग कैलाश हा धुक्यामध्ये कोहऱ्यामध्ये हरवलेला आहे. अभी तो आए हो, अभी ना जाओ छोड़ के, दिल हमारा तोड़ के. जय भोले. तुम्ही पाहू शकता टी स्टेशनला थांबलेल्या भाविकांची गर्दी. फायनली आज भोलेंचं प्रथम दर्शन झालेलं आहे. पहा, आम्ही सकाळी 11 वाजता आमची परिक्रमा स्टार्ट केली होती. 11पासून भोलेंचं असं पूर्ण रूपामध्ये दर्शन झालेलं नव्हतं. कधी कधी फॉगमध्ये कोहऱ्यामध्ये भोले हरवून जायचे. बट आता तुम्ही पाहू शकता अगदी क्लिअर असं भोलेंचं दर्शन झालेलं आहे. जय भोले. जय भोले. दुसऱ्या दिवशीची 22 किलोमीटरची चढाई चढत असताना 2 किलोमीटर नंतर इतकं सुंदर दर्शन झालेलं आहे भगवंताचं. पाहू शकता, खूप विलोभनीय दर्शन. लोक सगळे चालत बघा पायी. हे डोंगराला वरती जायचं आहे. साधारण 7 किलोमीटरची खडी चढाई आहे अजून. तिची सुरुवात आहे. खूप सुंदर दर्शन झालेलं आहे. अगदी मन प्रसन्न गेलं दर्शन घेऊन. जय भोले, जय भोले, जय भोले, जय भोले. तुम्ही पाहू शकता एकदम 2-2 मिनिटाला कैलासचं दर्शन वेगवेगळं भेटतं आपल्याला. आत्ता खूप क्लिअर होतं, आता परत धुक्यामध्ये गेलं, थोडंसं परत दिसायला लागलं. हे दिवसातून कधी क्वचितच दर्शन होतं असं. बाकी मग सारखं फौजी असतं. खूप सुंदर असं दर्शन. जय भोले. पहा, भोलेच्या या विहंगम अशा दर्शनामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आकृती प्रतिकृती तयार झालेल्या दिसतील. मला असं वाटतं या ठिकाणी त्रिशूल आहे असं मला वाटतंय. आणि बऱ्याच ठिकाणी भोलेच्या अंगा खांद्यावर सहस्र असे साप खेळता आहेत. ॲक्च्युली जशी दृष्टी तशी सृष्टी. बट मला मात्र नक्की असं वाटतंय. जय भोले. आपल्या भोलेच्या मुखकमलामध्ये ब्रह्मा विष्णू महेश अशा त्रिदेवांचंही दर्शन होते असं वाटतंय. अतिशय सुंदर. मुझको नंदी बना ले, अपना संगी बना ले, अपना साथी बना ले मेरे भोले, अपना साथी बना ले मेरे भोले। हम पागल है भोले के।
हमें पागल रहने दो, जब तक चलेगी सांसें शिव नाम लेने दो। जो पीते हैं अमृत जी उन्हें देव कहते हैं, जो विष का भी करे प्याला महादेव कहते हैं। So today is day 2 of our Kailash Parikrama. We left our base camp at 7 o'clock in the morning and now almost 12 noon, and we have completed only 5 kilometers. So it took us 5 hours to complete 5 kilometers. Yes, and you can see this. आता हा जो समोरचा दिसतोय हा खूप डिफिकल्ट एक टप्पा आहे, चढ आहे. आय थिंक याला कंप्लीट करायला 1 ते 1.5 तास लागणार आहे, बिकॉज ऑक्सिजन लेवल इज व्हेरी लेस. बट फॉर्च्युनेटली भोले इज गिविंग स्ट्रेंथ टू एवरीवन टू कंप्लीट दिस परिक्रमा. जय भोले. दिस इज टोलमाला पास, 5650 feet from sea level. We are fortunate that we did it. All credit goes to our Bhole only. Actually खूप उंचावर आहे हे जे ठिकाण आहे ते, आणि खूप लोकांनी भाविकांनी आपल्यासोबत ऑक्सिजन सिलेंडर वगैरे कॅरी केलेले आहे, मोस्टली चायनीज लोकांनी. बट आपले मराठी लोक जे आहेत विदाउट ऑक्सिजन सिलेंडर दिसलेले आहेत. सो वी शुड सॅल्यूट स्ट्रेंथ ऑफ मराठी पीपल, मराठी वॉरियर्स. मला पासपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला 7 hours लागलेले आहेत. पण आम्ही बेस कॅम्प सोडला होता 7 वाजता आणि आता दुपारचे 2 वाजलेले आहेत. हा जो पाहत आहे तो आहे गौरीकुंड, आणि हे जे शांत पाणी दिसतंय ते आहे गौरीकुंडामधील मॅजिकल वॉटर. आणि गौरीकुंड आहे कैलाश माउंट कैलाशच्या अगदी पायथ्याला. हे जे पाहताय ते गौरीकुंडावरून आलेलं पाणी आहे पहा, आणि वरती पाण्याचा बर्फ झालेला आहे. काही भाविक त्या ठिकाणी रिलॅक्स होत आहेत. थोडा बर्फामध्ये खेळण्याचा चालू आहे त्यांचं. हा या ठिकाणी यात्रेकरू रेस्ट करतायत, कारण अगदी पिण्यायोग्य स्वच्छ थंडगार पाणी आहे या ठिकाणी. समोरच आपल्या भोलेंचं खूप सुंदर छान दर्शन होतंय, कारण आम्हाला निरभ्र आहे. जय भोले. जय भोले. आपण आलेलो आहोत दुसरा दिवसातून साधारण 13 किलोमीटर पायी चालू झालो. 7 ते 8 किलोमीटरचा ट्रेक वर चढलो आपण. त्याच्यानंतर तुम्ही फक्त खाली उतरलं साधारण 4 किलोमीटर टी पॉईंट आहे. 1.5 किलोमीटरचा पायी सगळं आल्यानंतर त्या पॉईंटला कैलासचं छोटंसं दर्शन होतं. जय भोले. Today is 3rd and last day of our Kailash Parikrama, and we have to cover 8 kilometers. We have almost covered 5 kilometers of our today's journey, so only 3 are left, and we are very happy because our Parikrama is going to complete. Jai Bole. Fortunate to say that we are blessed with Bhole's love and our parikrama is complete. Thank you so much, Bhole. Love you a lot, and please call us again. Jai Kailashpati. Jai Bhole. जय भोले. जय कैलाश.
जय भोले, जय भोले, जय कैलाश. सो फायनली आमची कैलाश मानसरोवर यात्रा या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. आणि थँक्यू सो मच भोले की कुठल्याही संकटाविना ही यात्रा खूप सुंदररित्या पार पाडल्याबद्दल. जय भोले. हर हर महादेव, हर हर महादेव.